मंडळी, रविराज साबळे पाटील यांनी त्यांच्या एका व्हिडिओमार्फत बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबाच्या नावे एवढी अगणित माया कशी तयार झाली असा प्रश्न केला होता. तसंच मुख्यमंत्र्यांमार्फत याची चौकशी व्हावी अशी देखील मागणी केली होती. चौकशी लावा, यांनी ही माया कशी जमवली याची चौकशी लावा, यांचा राजीनामा घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारानुसार संविधान आर्टिकल 19(1) अनुसार हा व्हिडिओ किंवा ही मागणी पूर्णपणे रास्त आहे. मात्र काही सत्ताधीशांकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करून सरळ उत्तर न देता रविराज साबळे पाटील यांच्यावरती 2 डेफिनेशन म्हणजेच मानहानीच्या नोटिसा काढण्यात आल्या. ज्यात एक नोटीस आहे 25 कोटीची तर दुसरी नोटीस आहे 30 कोटीची. आता बावनकुळेंमार्फत असं सांगण्यात येतं की 1147 एकर जमिनीचा जो दावा आहे तो दावा पूर्णपणे खोटा आहे. ही एक महसूल विभागाकडून झालेली चूक असू शकते. आता महसूल विभागाचे मंत्री स्वतः बावनकुळे आहेत, मग त्यांच्या सातबाऱ्यावरती महसूल विभागाकडून ही चूक झाली का? आणि तसं जर असेल तर सर्वसामान्य माणसांचं काय? त्या सर्वसामान्य माणसांच्या सातबाऱ्यावरती सुद्धा अशी चूक महसूल विभागाकडून का होत नाही? याचा अर्थ महसूल विभागामध्ये फुकटचा 7वा वेतन आयोग खाणारी अडाणी लोक भरलेली आहेत असा होतो. बाकी रविराज साबळे पाटीलांनी तुमच्यावरती केलेल्या आरोपांना तुम्ही पत्रव्यवहार किंवा तुमच्या व्हिडिओमार्फत पुराव्यानिशी उत्तर देणं गरजेचं होतं. रविराज साबळे पाटील बोलले हा एक लोकशाहीचा भाग आहे आणि तुम्ही जर लोकशाहीची गळचेपी करत असाल तर नक्कीच या सत्ताधीशांचा माजोरटेपणा पाठीशी घालून हा देश तुम्ही हिटलरशाहीकडे नेत आहात असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.